विवेकानंद केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते, तर ते एक अद्भुत बुद्धिमत्तेचे धनी देखील होते. एकदा ते ट्रेननं प्रवास करत होते. त्यांनी घातलेल्या मनगटी घड्याळावर काही खोडकर मुलींचं लक्ष गेलं. त्या मुलींनी विवेकानंद यांच्या सर्वसामान्य पोशाखावरून खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. "गपचूप तुझं घड्याळ दे, नाहीतर गार्डला बोलावून आम्ही तुझी तक्रार करू," असं त्या मुलींनी थेट विवेकानंद यांना धमकावण्यास सुरुवात केली. स्वामी विवेकानंद काहीच बोलले नाही. ते शांत राहिले. विवेकानंद यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा वापर केला. ते शांत राहिले आणि त्यांनी मूकबधीर असल्याचा अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यांनी मुलींना इशारा केला की त्यांना काहीच ऐकू येत नाही. "तुम्ही जे बोलताय ते मला लिहून दाखवा, तरच कळेल," असे हातवारे करून सांगू लागले. मुलींनीही त्यांचं म्हणणं एका कागदावरून लिहून विवेकानंद यांना दिलं. विवेकानंद यांना जे हवं होतं अगदी तसंच घडलं. त्यानंतर विवेकानंद यांनी मोठा आवाज दिला आणि गार्डला बोलावलं. गार्डकडे चिठ्ठी देऊन मला या मुलींची तक्रार करायची आहे, असं म्हटलं आणि मुलींचं भांडं उघडं पडलं.